हॅलो फ्रेंड्स, श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त गुळाचे भजे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। याचा आता आपण पाणी तयार करून घेऊया। तर आपलं गुळाचं पाणी बनवून रेडी आहे। आता आपण भज्यांसाठी लागणारे पीठ मळून घेऊया। त्यासाठी एक बाउल मध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 छोटे चमचे एवढा रवा टाकायचा आहे। रवा टाकल्यामुळे भजे छान पोकळ येतात। चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि भजे छान असे फुगावेत आतून, त्यासाठी थोडंसं यामध्ये सोडा टाकतोय आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार गुळाचं पाणी टाकून जसं आपण भज्यांसाठी मळतो तसं याला मळून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी भज्यांचं पीठ मळून तयार आहे। या पद्धतीचं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे नॉर्मल भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ आपण मळलेलं आहे, कारण ज्या भज्या आहेत त्या छान पोकळ याव्यात त्यासाठी आपण हे पातळ मळलेलं आहे। आता आपण भजे बनवायला घेऊया। तर आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये भजे टाकूया। यांना छान असं मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता आपले भजे या ठिकाणी किती छान असे फुललेले आहेत। हो, तर तुम्ही बघू शकता आपले भजे या ठिकाणी छान असे तळून झालेले आहेत, मस्त फुगलेले सुद्धा आहेत। आता आपण यांना प्लेट मध्ये काढून घेऊया। आणि उरलेले सर्व पिठाचे असेच मस्त भजे तयार करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या छान अशा गोड भज्या बनवून रेडी आहेत। हे किती फुललेले आहेत तुम्ही बघू शकता, मस्त टमटम फुगलेले आहेत आणि आतून सुद्धा खूप अशा पोकळ आहेत। तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार झाले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। आणि हो, आमच्याकडे यांना गुलगुले सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे यांना काय म्हणले जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा।